तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 17 सप्टेंबर. तर आता आपण जे आहे उद्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की राज्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाची जे आहे कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील, याबद्दल आपण जे आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 16 सप्टेंबर आणि राज्यामध्ये आपला आज रात्रीसुद्धा काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. फक्त मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. तर मराठवाड्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस राहील, तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार, पुसद तसेच जे आहे जितूर, हिंगोली, जालना, लोणार, चिखली, वाशिम आणि अमरावती आणि यवतमाळ, करंजा या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये पावसाचे रिमझिम राहील, तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये आपल्या जे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि इतर सगळीकडे जे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. कोकणपट्टी झालं, उत्तर महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्र, तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि राज्यामध्ये इतर सगळीकडे हवामान कोल्ड राहील. तसेच लातूर भागामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर हा होता शेतकरी मित्रांनो आज रात्रीचा हवामान अंदाज. तर आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि मध्यरात्रीच्या नंतर म्हणजे मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अकोला, अमरावती, नागपूर आणि या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता जाणून घेऊया आता उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 17 सप्टेंबर. तर राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं, की राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. राज्यामधील पावसाचा जोर हा कमी होईल 17 तारखेपासून. पण राज्यामध्ये 17 तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल, पण पाऊस पूर्णपणे उघडणार नाही. म्हणजे राज्यामध्ये आता पाऊस आपला जे आहे काही शेतकऱ्यांच्या असं की नेमकी पाऊस कधी उघडणार, आता 17 तारखेला पाऊस उघडणार आहे का, 18 तारखेला पाऊस उघडणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 17-18 तारखेला पाऊस उघडणार नाही. राज्यामध्ये जे आहे हा पाऊस जवळजवळ 25 तारखेपर्यंत राहणार आहे. 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. राज्यामध्ये सगळीकडे पाऊस म्हणजे पाऊस उघडणार नाही. तर आता उद्याच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे फक्त ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये आणि काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल. उद्या सकाळच्या दरम्यान कुठेही पाऊस पडणार नाही. उद्या सकाळी सकाळी फक्त जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, काही भागामध्ये फक्त जे आहे फक्त जे आहे सूर्यदर्शन होईल काही भागामध्ये. तर फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्या दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल. तर उद्या दुपारीपासून जे आहे जवळजवळ दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील. काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा सुद्धा पाऊस पडणार आहे. तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या 17 तारखेला राज्यामध्ये दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. म्हणजे सूर्यदर्शन होईल. त्यामुळे तुमची काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना, ती आपली शेतीची कामे हे दुपारपर्यंत करू शकतात. जे सगळीकडे सगळं सूर्यदर्शन होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची जी कामे करायची असेल, ती शेतीची कामे या दुपारपर्यंत करून घ्यावी. दुपारी 12-1च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस आपला जे आहे 12-1च्या दरम्यान जे आहे म्हणजे मुंबईच्या साईडनी पावसाला सुरुवात होईल. मुंबईमध्ये जास्त पाऊस येईल दुपारच्या दरम्यान. उद्या कोकणपट्टी झालं, मुंबई, उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सगळ्यात जास्त पाऊस हा जे उद्या सगळ्यात जास्त पाऊस नेमके कुठे पडणार याचा अंदाज आपण पाहूया. तर उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान पावसाला जी सुरुवात होईल ती मुंबईच्या परिसरामधून होईल, कोकणपट्टीमधून आणि उद्याच्याला जे आहे त्याच भागामध्ये जास्त पाऊस राहील. तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, नेरळ, खोपली, पेण आणि उल्हासनगर तसेच वसई या परिसरामध्ये, तसेच पालघर, वाडा आणि इगतपुरी आणि जोहार या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. ढगफुटीसारखा पाऊस त्या भागामध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच जे आहे आता जे उद्या दरम्यान आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होणार आहे. ती अतिवृष्टी जे आपला जे आहे रोहा, तसेच जे आहे गोरेगाव आणि प्रतापगड, दापोली, खेड आणि चिपळूण आणि तसेच जे आहे
चिपळूणच्या परिसरामध्ये जे आहे आपला जो कोकणपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये आपलं जे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान अतिवृष्टी होईल। त्या भागामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान त्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। मुंबईमध्ये उद्या जास्त पाऊस राहील। मुंबईच्या परिसरामध्ये मुंबईचा जो परिसर आहे त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील। उद्या दुपारच्या दरम्यान त्या भागामध्ये दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत पावसाचा जोर जास्त राहील। आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये जे आहे जसं की पश्चिम महाराष्ट्र जिल्हे पाहू। आता पश्चिम महाराष्ट्रातील जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामधील हा झाला दुपारच्या दरम्यान त्या भागामध्ये पाऊस जास्त राहील, म्हणजे त्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल। आता सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पुणे भाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती तसेच जे आहे आल्यानगर जिल्हा, काय खेड, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, वडूज, सातारा, विटा, करा, सांगली आणि तसेच जे आहे जोहार, जुन्नर, इगतपुरी आणि आल्यानगर जिल्हा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते अति मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। जे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पावसाला जी सुरुवात होणार आहे ती मुंबई साईडनी पाऊस सुरू होईल। त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस जे आपला पुण्याच्या परिसरामध्ये सातारा, सांगली, सोलापूरच्या भागामध्ये येईल। त्यानंतर जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा झाला, आल्यानगर जिल्हा म्हणजे मराठवाड्यामध्ये आपलं जे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल। फक्त दुपारच्या दरम्यान रिमझिम ते फक्त ढगाळ वातावरण काही भागामध्ये तर काही भागामध्ये रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर आणि आल्यानगर या भागामध्ये सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये विदर्भातील भागामध्ये जे विदर्भातील जिल्हे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये रोज म्हणजे आज सुद्धा रात्री पाऊस पडणार आहे, उद्या सुद्धा रात्री पाऊस राहील। म्हणजे विदर्भातील भागामध्ये जसं की जो हिंगोलीचा परिसर आहे, हिंगोली झाला, नांदेड झालं, पुष्प झालं, लोणार, अकोला आणि अमरावती या भागामध्ये आणि चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यात ते त्या भागामधील जे शेतकरी असतील त्यांनी या ठिकाणी अंदाज या ठिकाणी नीट ऐकून घ्या। कारण की विदर्भातील जिल्ह्यामध्ये जी पाऊस पडणार आहे म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त रात्रीच्या दरम्यान येईल। म्हणजे तुमच्या भागामध्ये फक्त रात्री पाऊस राहील। त्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये राहील। रात्रीच्या दरम्यान अकोला, अमरावतीच्या परिसरामध्ये पाऊस राहील। पुष्प झालं, नांदेड, हिंगोली या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील। आणि मध्यरात्रीच्या दरम्यान नागपूरच्या परिसरामध्ये आणि गोंदिया, भंडारा या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस राहील। उद्या फक्त मुंबईच्या परिसरामध्ये जास्त पाऊस आणि कोकणपट्टीमध्ये जे अतिवृष्टी होणार आहे, कोकणपट्टीमधील भागामध्ये जे आहे गोळेगावचा जो परिसर आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी होईल उद्याच्या दरम्यान। उद्याच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पाऊस त्या कोकणपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये जास्त राहील। म्हणजे त्या भागामध्ये ढगफुटी अतिवृष्टी त्याच भागामध्ये होणार आहे। आणि झाला आताचा अंदाज आपला जसं की आता उत्तर महाराष्ट्र राहिला आपला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या परिसरामध्ये वातावरण उद्याच्या दरम्यान कसे राहील तर खानदेशच्या परिसरामध्ये आणि त्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। रिमझिम काही भागामध्ये रिमझिम पाऊस आहे तर काही भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस पाहायला मिळेल। फक्त जे आहे दुपारच्या दरम्यान दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत हा पाऊस त्या खानदेशच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये पाहायला मिळेल। रात्रीच्या दरम्यान काय उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये पाऊस राहणार नाही। नंदुरबारचा भाग झाला तसंच मालेगाव या परिसरामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पाऊस पाहायला मिळेल। आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपल्याला फक्त रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील। म्हणजे सायंकाळपासून त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। दुपारपासून दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल। मराठवाड्यामध्ये दुपारपासून ते रात्रीपर्यंत त्या भागामध्ये पाऊस राहील। काही एवढा काही जास्त पाऊस राहणार नाही। थोडाफार पडला तर थोडाफार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। काय ढगफुटी व अतिवृष्टी का त्या भागामध्ये होणार नाही मराठवाड्यामध्ये। आणि विदर्भ झाला, पश्चिम महाराष्ट्र या परिसरामध्ये काय अतिवृष्टी वगैरे काय होणार नाही। फक्त जे पाऊस दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील, काही भागामध्ये जास्त राहील रात्रीच्या दरम्यान। पण शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पाऊस हा कोकण म्हणजे मुंबईच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल। उद्या जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते दुपारी 12-1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। आणि दुपारच्या दरम्यान जे आहे मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्या भागामध्ये सगळ्यात जास्त अतिवृष्टी ढगफुटी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर जसं की शेतकरी मित्रांनो आपण सांगितलं की राज्यामध्ये आता काय सूर्यदर्शन होईल। सूर्यदर्शन होणार नाही असं नाही, उद्या सूर्यदर्शन होईल पण उद्या सूर्यदर्शन फक्त दुपारपर्यंत राहील। राज्यातील पाऊस हा पूर्णपणे या ठिकाणी कमी होणार नाही। म्हणजे राज्यामध्ये पाऊस कायमचा जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार आहे। रोज दुपारच्या नंतर पाऊस येणार आहे। फक्त दुपारपर्यंतच राज्यामध्ये पावसाला उघडीप राहील। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काही शेतीची कामे करायची असेल शेतीची कामे करू शकतात दुपारपर्यंत।
तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का? का पावसाला